आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कराडच्या तासवडे MIDC मधील उद्योजकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी आज तासवडे MIDC ला भेट दिली। यावेळी त्यांनी विविध प्रकल्पांना भेटी देत पाहणी केली। गेल्या अनेक वर्षांपासून तासवडे औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांच्या अडीअडचणी समस्या अद्याप कायम असून याबाबत लवकरच लोकप्रतिनिधी, उद्योजक, कामगार यांची विस्तृत बैठक घेऊन एक कृती आराखडा तयार करून तो राज्याच्या उद्योग मंत्र्यांना सादर करण्यात येईल। त्याचबरोबर ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होण्यासाठीही ठोस निर्णय घेऊन MIDC मध्ये उद्योजकांच्या बैठकीत अनेक उद्योजकांशी केलेल्या चर्चेनंतर आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। कराड MIDC मधले सगळे जे मोठे उद्योजक आहेत, त्या उद्योजकांमुळे आपल्या कराड तालुक्यामधल्या, सातारा जिल्ह्यामधल्या तरुणींना रोजगार उपलब्ध झालाय। अशा उद्योजकांबरोबर चहा पिण्याची संधी देखील मला मिळाली। भविष्य काळामध्ये सगळ्या उद्योजकांची मिळून आपण एक बैठक घेणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, मी, काही कामगार विभागाचे अधिकारी, त्याबरोबरच उद्योगधंद्याशी निगडीत असणारे जे सरकारचे विभाग आहेत, त्या सगळ्या विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांना मी निमंत्रित करणार आहे आणि उद्योजकांच्या नेमक्या अडीअडचणी काय आहेत, जे लहान उद्योजक आहेत त्यांच्या अडचणी काय आहेत, जे मध्यम उद्योजक आहेत त्यांच्या अडचणी काय आहेत, त्याबरोबर MIDCच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी नेमकं काय केलं पाहिजे याच्यासाठीचा एक कृती आराखडा हा आम्ही तयार करून उद्योग मंत्र्यांकडे देखील सादर करणार आहे। कामगार मंत्र्यांकडे देखील त्यांच्या विभागाच्या अडीअडचणी आम्ही सादर करणार आहे। खरं तर मला कराडच्या उद्योजकांशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की ज्या पद्धतीनं कराडच्या उद्योजकांना एनकरेज करायला हवं होतं, ज्या पद्धतीनं कराडच्या उद्योजकांच्या अडीअडचणी सोडवण्याच्या बाबतीमध्ये लोकप्रतिनिधींनी तत्परता दाखवायला पाहिजे होती, मागच्या काळामध्ये ती तत्परता दाखवली का, हा प्रश्न माझ्यासारख्या माणसाच्या मनामध्ये निर्माण होतो। आपण मोठमोठं बोलायचं, आपण इंग्लंड, अमेरिका, जपानच्या विषयीचं माईकवर बोलायचं, प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलायचं आणि आपल्या कराडचे उद्योजक आहेत त्यांच्या अडीअडचणी सोडवायच्या नाहीत, हे विरोधी आभास सगळं मला वाटतं। त्यामुळे उद्योजकांच्या नेमक्या अडचणी, मग रस्त्याची अडचण असेल तर ती कशी सोडवायची, स्ट्रीट लाईटच्या बाबतीमध्ये त्यांच्या अडचणी असतील तर त्या आपण कशा सोडवायच्या, ओपन स्पेसेसच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये आपल्याला काय करता येईल हे बघितलं पाहिजे, लेबर डिपार्टमेंटच्या बाबतीमध्ये ज्या त्यांच्या अडचणी आहेत त्या त्यांच्या समजून घेतल्या पाहिजेत। नेमक्या लहान सहान अडचणी सोडवल्या नसल्यामुळं उद्योजकांना जो त्रास होतो हा त्यांचा त्रास कमी करण्यासाठी भविष्य काळामध्ये आपण प्रयत्नशील राहणार आहोत। कराडच्या MIDCला 205 एकर जागा आहे आणि या 205 एकर जागेचं जर का मायक्रो प्लॅनिंग केलं तर कराड MIDC ही हजारो तरुणींच्या हाताला काम देऊ शकते। असंख्य उद्योजक हे आणखीन मोठ्या प्रमाणावर समाजामध्ये काम करू शकतील, उद्योग जगतामध्ये काम करू शकतील आणि तो प्रयत्न आपल्याला भविष्य काळामध्ये करायचा आहे। आपल्याला जर का एक कराडमध्ये व्हायब्रंट एन्व्हायरमेंट उद्योगाच्या बाबतीमध्ये निर्माण करायचं असेल, कराडच्या MIDC मध्ये जर का उद्योजकांना इन्व्हेस्ट करायला लावायचं असेल तर ह्या बारीक सारीक प्रश्नाकडे आणि ज्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देणं गरजेचं आहे, ते लक्ष आपण दिलं पाहिजे। हा खऱ्या अर्थानं प्रयत्न आमचा भविष्य काळामध्ये राहणार आहे। उद्योजकांनी मला फायर फायटरच्या बाबतीमध्ये काही समस्या सांगितल्या, इथं एक हॉस्पिटल नियोजित होतं त्याच्या बाबतीतल्या समस्या सांगितल्या, त्या सुद्धा संबंधित विभागाकडे आम्ही मांडणार आहोत आणि त्याच्यामधून तोडगा कसा काढता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत। एकंदरीतच या 2-2.5 तासाच्या दौऱ्यामध्ये असंख्य गोष्टी या माझ्यापर्यंत लोकांनी मांडलेल्या आहेत आणि मी सगळ्या उद्योजकांना आश्वासित केलेलं आहे की महाराष्ट्र सरकार हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्या उद्योजकांना पाठबळ देण्यासाठी कार्यक्षम आहे। आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि त्याबरोबर सगळं मंत्रिमंडळ हे उद्योजकांच्या पाठीशी उभं राहून या परिसरामधला उद्योगधंदा वाढवण्याच्या बाबतीमध्ये प्रयत्नशील राहणार आहे। एवढं आज आजच्या बैठकीमध्ये आम्ही चर्चा केलेली आहे।